दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आचार करणीय प्रकरणातील 67 क्रमांकाचं वचन या ठिकाणी श्रवण करणार आहोत. आपण कवणाधीन होवावे नाही, आपण अधीन कवणा ते करावे नाही. जीवे परमेश्वराधीन होवावे. इत्यादी सर्व परमेश्वराने निरूपण केलेला आचार करत असताना आपल्याला अधीनत्व जे आहे ते अधीनत्व करावं लागणार आहे. जसं सांगितलेलं आहे, संग आणि सांगात म्हणजे ज्ञानासाठी सुद्धा कुणाच्या तरी अधीन आपल्याला राहावं लागणार आहे. वैराग्य कसं करावं यासाठी सुद्धा कुणाचं तरी अधीनत्व जे आहे त्या अधीनत्वामध्ये आपल्याला राहावं लागणार आहे. ज्ञाता विरक्ताचा संग स्वामींनी आम्हाला विहित केलेला आहे. म्हणजे तुम्हाला ईश्वर पैकीच जेही काही आहे ते प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला परमेश्वराचं आणि परमेश्वर साधकांचं जे अधीनत्व आहे त्या अधीनत्वाचा स्वीकार हा करावाच लागणार आहे. विना अधीनत्व तुम्ही जर का म्हणाल आम्ही स्वतंत्र राहूनच सगळं काही करू, तर ते तसं चालत नाही किंवा ते जमणार नाही. प्रत्येक ठिकाणी जर का आपण आपली स्वतंत्रता ठेवली, तसं आपण या सोहळ्यासाठी उपस्थित आहोत, आपल्याला काहीतरी नियमावली लागू आहे, म्हणजे एक प्रकारचं ते अधीनत्व आहे. मग असं जे अधीनत्व आहे ते आपल्याला जर का प्राप्त होत असेल तर कुठल्या प्रकारचं अधीनत्व आपण स्वीकारायचं? जसं प्रपंचाचं सुद्धा अधीनत्व तुम्हाला आहे, नातलगांचं अधीनत्व आहे, तुमच्या काही व्यावहारिक कार्यांचं अधीनत्व तुम्हाला आहे. त्या अधीन राहूनच तुम्हाला तुमचं आयुष्य जगत आहात तुम्ही. मग धर्मकार्य करत असताना देखील अशा प्रकारचं अधीनत्व आपल्याला प्राप्त होत असतं. मग तेव्हा कुठल्या अधीनत्वाचा आपण स्वीकार करायचा, कुठल्या अधीनत्वाचा आपण त्याग करायचा, हे या वचनामध्ये सांगितलेलं आहे. मुक्तीची चाड त्यांनी खुंट दाव्यांचा सांभाळ करू नये. मग म्हणजे त्यांच्या अधीन राहू नये. मग कुणाच्या अधीन राहावं अशी शंका या वचनाला दिलेली आहे. ना मुक्तीची चाड तेने खुंट दावे न सांभाळणे, म्हणजे खुंट दाव्यांचा सांभाळ तर करायचा नाहीच, परंतु अधीनत्वाबद्दल अजून स्वामी पुढच्या वचनामध्ये सांगतात की आपण कवनाधीन होवावे नाही, म्हणजे आपण कुणाच्याही अधीन व्हायचं नाही. म्हणजे स्वामी तर म्हणतात अधीन व्हायचंच नाही, पण कुणाच्या अधीन व्हायचं नाही? जे धर्म व्यतिरिक्त आहेत, ज्यांच्याकडे धर्म नाही किंवा ज्यांच्याकडे ज्या काही क्रिया त्यांच्या चालतात त्या धर्माला अनुसरून नाही आहेत, अशा व्यक्तींचं अधीनत्व आपण स्वीकारायचं नाही. एखादी व्यक्ती जर का तुम्हाला म्हणते चला आपण अन्यवार्ता करूया, आणि ती व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी आहे, तरी सुद्धा त्यांचं अधीनत्व आपण स्वीकारायचं नाही, कारण की ते ईश्वरदायक विधी नाही आहे. तो आपल्यापेक्षा वयाने लहान असलेली व्यक्ती म्हटली की आम्हाला ही लीळा समजावून सांगा बरं, किंवा मी तुम्हाला ही लीळा सांगतो. काल सांगितली त्या लहान मुलाने लीळा सांगितली ना आपल्याला, आपण ऐकलं, त्याच्या अधीन झालो. का अधीन झालो? कारण की तो माझ्या देवाचं काहीतरी सांगतोय, लीळा सांगतो आहे, धर्मवार्ता करतो आहे. म्हणजे कुठेतरी परमेश्वरदायक विधी कोणीही करत असेल, आपल्यापेक्षा वयाने लहान का असेना, पण ईश्वराच्या वचनामध्ये
जर का ती गोष्ट बसत असेल तर त्या व्यक्तीच्या निश्चितच अधीन आपण झालं पाहिजे. वयाने आपल्या लहान आहे आणि त्या व्यतिरिक्त जर का असेल तर मग आपण कोणा अधीन व्हावे नाही, आपण कुणाच्याच अधीन व्हायचं नाही. धर्म व्यतिरिक्त मग आपण कुणाच्या अधीन होऊ नये, पण दुसऱ्यांना तर आपल्या अधीन आपण करू शकतो की नाही. आपल्याला असं वाटत असतं की मी जे सांगेल ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, असं वाटत असतं आपल्याला. म्हणजे आपल्याला इतरांना अधीन करून घेण्याची सुद्धा एक मानसा आपल्या मनामध्ये असते. मग तसं केलं तर चालेल का? ना आपण कवना अधीन व्हावे नाही, तसंच आपण्या अधीन कवणा ते करावे नाही. तुम्ही जसं धर्म व्यतिरिक्त कुणाच्या अधीन व्हायचं नाही, तसं तुम्ही सुद्धा इतरांना धर्म व्यतिरिक्त तुमच्या अधीन करायचं नाही. त्यांना जर का तुम्ही काही सांगत असाल, त्यांना काही जर का तुम्ही नियमावली देत असाल, तुम्ही त्यांना अधीन ठेवत असाल, तर त्या मागे धर्म हेतू असला पाहिजे. उद्यापासून सगळ्यांनी वचनांचं पाठांतर द्यायचं, हे अधीनत्वच आहे, परंतु त्याच्यामध्ये धर्म हेतू आहे. अजून आपण काहीतरी सेवा ईश्वरदायक सांगतो आहोत आणि त्यासाठी नियमावली करतोय, अधीन करतोय लोकांना, पण त्यामागे ईश्वरदायक विधी आहे. मग तसं अधीन एखाद्याला केलं हरकत नाही. आपण गुरुनिमित्तांच्या अधीन होत असतो, कारण की का, त्यांच्याकडनं ज्ञान घ्यायचं आहे, सेवा दास्य शिकायचं आहे, आचरण करायचं आहे. हे सर्व मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या अधीन आपण होत असतो. आणि गुरु निमित्त सुद्धा आपल्याला स्व अधीन करतात. ते कारण सुद्धा तेच आहे की त्यांना आपल्याला धर्म शिकवायचा आहे, म्हणून ते आपल्याला अधीन करत असतात. आणि एकदा तुमच्याकडे जर का तो धर्म प्राप्त झाला, ते आचरण तुमच्याकडे प्राप्त झालं की मग तुम्ही अटनादिक्रमे जाण्यासाठी गुरु सुरुज जे असतात ते आपल्याला अनुमती देत असतात. म्हणजे ते सुद्धा आपल्याला कवकाळापर्यंत अधीन ठेवतात, जोपर्यंत तुमचं ज्ञान जे आहे, अध्ययन जे आहे, आचरण जे आहे ते कुठेतरी पूर्णत्वास त्यांना वाटत नाही, तोपर्यंत ते अधीन तुम्हाला ठेवतात. जेणेकरून तुम्ही थोडंसं ज्ञान घेऊन बाहेर पडलात, काही दोष घडला वगैरे, तर त्यासाठी ते अधीनत्व आहे. गुरु निमित्तांना जेव्हा वाटेल की नाही आता ही व्यक्ती अटनादिक्रमे जाऊ शकते, आचरण करू शकते, त्याच वेळेला ते काय करतात, आपल्याला त्या धर्म अधीनत्व जे आहे त्यातनं ते आपल्याला अनुमती देतात नित्य निमित्त विधी करण्यासाठी. त्यातही आमचे स्वामी सांगतात की 7-5 दिवसा, म्हणजे 7-5 दिवस, 15 दिवस, महिना, अशा कालावधीमध्ये गुरु निमित्तांना आपण भेटलं पाहिजे. म्हणजे ते धर्मयुक्त जे अधिष्ठान आहे, धर्मयुक्त जे अधीनत्व आहे, ते आपल्याला कधीच सोडायचं नाहीये. एखाद्या वेळेस गुरु आपल्याला सोडून लांब निघून जातील, परंतु गुरु आज्ञा जी आहे ती ईश्वराने सांगितलेल्याच आज्ञेचं अनुपालन करायला आपल्याला गुरुजींनी सांगितलेलं असल्यामुळे आपल्याला त्या गुरु आज्ञेचं पालन, त्या गुरु आज्ञेचं अधीनत्व जे आहे ते आपल्याला कायम ठेवायचं आहे. आपल्या गुरूंनी जे सांगितलं ते आपल्या देवाने सांगितलेलं असल्यामुळे आपण गुरु आज्ञेच्याच माध्यमातून ईश्वराची जी आज्ञा आहे त्याचं पालन आपण करत असतो. आणि म्हणून सांगतात की आपण्या अधीन कवणा ते करावे नाही. म्हणजे धर्म व्यतिरिक्त उगाचच या, मग कशासाठी, काय असंच या, आपण काहीतरी गप्पा मारू, पण का, कशासाठी, हे अशा प्रकारचं आपण इतरांना अधीनत्व, म्हणजे त्यांची धर्महानी आपण करू नये. त्यांना अधीन करायचं असेल तर असंच करू की आज आपण सायंकाळी स्मरण ठेवलेलं आहे, तुम्ही या, प्रवचन ठेवलेलं आहे, तुम्ही या, यासाठी तुम्ही त्यांना अधीन करा, बोलवा. पण धर्म व्यतिरिक्त उगाचच त्यांचा वेळ घालवणं, आपला वेळ घालवणं आणि अन्य धर्म, अन्य वार्ता करणं, यासाठी कुणाचाही वेळ वाया घालवू नका. मग कुणाच्या अधीन व्हायचं, मग आपणही कुणाच्या अधीन व्हायचं नाही. धर्म व्यतिरिक्त आपल्याही अधीन कुणाला करायचं नाही. मग काय करायचं जीवाने, ना आपण्या अधीन कवणा ते करावे नाही, जीवे परमेश्वरा अधीन होवावे.
म्हणजे खुंट दाव्यांचा सांभाळ करू नये. मग काहीच सांभाळी ठेवायचं नाही का ना, ईश्वर आज्ञा जी आहे ती मात्र आपण आपल्याकडे सांभाळून ठेवायची आहे, त्याचं आचरण करायचं आहे. किंवा खुंट दाव्यांचा त्याग केला मग अजून आधीनत्व कुणाचं करायचं ना. इथे सांगतात जीवे परमेश्वराधीन होवावे. जीवे म्हणजे परत त्या वचनातलं ते पद आपल्याला घ्यावं लागेल. ज्याला मुक्तीची चाड आहे, मोक्षाची चाड आहे, परमेश्वर प्राप्तीची चाड आहे, असा जो व्यक्ती आहे त्याने धर्म व्यतिरिक्त कुणाला अधीन तो करणारच नाही, व्यतिरिक्त कुणाच्या अधीन होणार नाही. आणि ज्याला परमेश्वर प्राप्ती हवी आहे तो व्यक्ती काय करेल? जीवे परमेश्वराधीन होवावे. तो सर्वार्थाने परमेश्वराच्या अधीन होणार. त्याला जेही काही करायचं आहे तो ईश्वर वचनामध्ये ती गोष्ट शोधेल. ही महानुभावांचं ही ओळख आहे बरं का. तुम्ही जर का महानुभाव आहात तर तुम्हाला कोणी काही विधी सांगितला आणि तुम्ही तो करत बसता असं नाही चालत. इथे महानुभाव म्हटल्यानंतर चर्चेमध्ये जर का एखादा वेगळा मत कोणी जर का मांडलं तर आम्ही त्याला लगेच विचारतो याला काही वचनाचं प्रमाण, लीळेचं प्रमाण, श्रुतीचं प्रमाण आहे का? मग ते सांगतात हे इथे श्रुतीचं प्रमाण आहे, इथे स्मृतीस्थळामध्ये हा विषय आलेला आहे. मग ते आम्ही मान्य करत असतो. जोपर्यंत ते प्रमाण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ते मान्य करत नाही. ही महानुभावांची ओळख आहे. आणि म्हणून इथे आपल्याला सर्वार्थाने परमेश्वराच्या अधीन व्हायचं आहे. आता परमेश्वर तर नाही आहेत, परंतु वचनरूप जे परमेश्वर आहेत, स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे वचनरूप परमेश्वराच्या अधीन व्हायचं आहे. ते वचन म्हणजे ईश्वर आज्ञा आहे. त्या वचनाचं पालन करणं म्हणजेच ईश्वराला प्रसन्न करणं आहे. ईश्वराला प्रसन्न करणं खूप काही कठीण गोष्ट नाही, एकदम सोपी गोष्ट आहे. तुम्ही चार चौघामध्ये अन्यवार्ता करत आहात, तिथून उठा. जर का तिथे बसलेले आहेत तर परमेश्वराला लगेच खंती येते. परमेश्वराला खंती आणणं सुद्धा सोपं आहे एकदम. आपण ईश्वर व्यतिरिक्त काही क्रिया करतो त्याच्यामुळे ईश्वराला खंती येते. आणि तिथून उठून तुम्ही जर का मंदिरात येऊन बसलात आणि स्मरण करायला लागलात तर परमेश्वर लगेच तुमच्यावर प्रसन्न होतात. परमेश्वराने सांगितलेला कुठलाही विधी करा हे परमेश्वराच्या अधीन होणं आहे. आणि ते अधीनत्व तुम्ही केलं की परमेश्वर तिथे प्रसन्न होत असतात. जे परमेश्वराला प्रसन्न करायला काय अमक्याच पदार्थांचा उपार दाखवा, अमकीच फुलवा, अमकच हे करा, तमकच ते करा, तसं नाहीये. फक्त देवाने सांगितलेल्या वचनांचं अनुपालन हे परमेश्वराला प्रसन्न करण्याचा महत्वाचा विधी आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी आज देखील परमेश्वराच्या अधीन होण्याची प्रक्रिया जी आहे ती सहजपणे करू शकतो. म्हणून इथे स्वामी सांगतात की जीवे परमेश्वराच्या अधीन होवावे. या संबंधित उत्तरार्ध 610 क्रमांकाची लीळा आहे. महादाईसांना असन्निधान धर्म स्वामींनी निरूपण केलेला आहे. महादाईसा विचारतात स्वामींना, गोसावी आम्हासी असन्निधान देव पांताती तरी असन्निधानी कैसे वर्तावे जी. जर का देव, बेलापूरची लीळा आहे, शेवटचा पूर्ण तो प्रसंग आहे. आणि स्वामींना महादाईसा विचारतात आपण आम्हाला वियोग देणार आहात, असन्निधान देणार आहात, तर असन्निधानी आम्ही कशा प्रकारे वर्तन केलं पाहिजे त्याचं निरूपण आपण आम्हाला करा असं महादाईचा स्वामींना विचारतात. त्यावेळेस स्वामींनी त्यांना पोळल्या सुन्याचा दृष्टांत सांगितला. सुने म्हणजे कुत्रा आणि पोळले सुने म्हणजे ज्याला काहीतरी भाजलेला आहे, चटका लागलेला आहे आगीचा, विस्तवाचा, असा कुत्रा. असं का सांगितलं स्वामींनी? सहजपणे कुत्रा म्हटले असते, पण पोळल्या सुन्याचा म्हणजे तो पोळलेला सुद्धा आहे, त्याला भाजलेलं सुद्धा आहे आणि त्याला त्याचा त्रास होतो आणि इतर प्राण्यांपेक्षा अधिक त्रास होतो. कारण की कुत्रा जो आहे, श्वान जो आहे, त्याला उष्णतेचा त्रास भरपूर असतो. म्हणून उन्हाळ्यामध्ये वगैरे बघा श्वान जे आहेत ते थोडं असं थंड ठिकाणी बसण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि सतत त्यांना असं ते थकवा, तो दम आपल्याला दिसतो त्यांच्यामध्ये. उष्णतेचा त्रास त्यांना अधिक,
त्याच्यामध्ये त्यांना चटका लागलेला आहे आणि आता त्याच्यात उन्हाळा आहे, म्हणजे त्यांना किती त्रास होत असेल. आणि तो जो कुत्रा आहे तो एखाद्या ओसरीमध्ये जाऊन बसतो, पडवीमध्ये जाऊन बसतो की इथे सावली आहे, परंतु तयासी सुखासी नाही. ऊन अधिक असेल तर आपण पंख्याखाली बसलो तरी आपल्याला थोडस बरं वाटत नाही, एकदम थंड हवा आपल्याला अपेक्षित असते. मग ते श्वान जे आहे ते कुठेही बसलं, स्वामींनी सांगितलं, तरी त्याला सुख वाटत नाही, प्रत्येक ठिकाणी त्याला त्रास होतो. तसं ईश्वर वियोगामुळे तुम्हाला काय झालं पाहिजे, सतत ते दुःख तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. आनंद, आपण आनंदामध्येच आहोत, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतोय, पण ईश्वर वियोगाचं दुःख आपल्याला नाही आहे. देव आपल्याला सोडून गेल्याचं दुःख आपल्याला नाही आहे. त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं याबद्दल कुठल्याही प्रकारचं चिंतन आपण करत नाही आहे. देव आपल्याकडे कसे येतील या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं आचरण आपलं नाही आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वराबद्दल आपल्याला काही, आपण देवाच्या नावानेच सगळे आहोत, परंतु देवाची अनुपस्थिती ही आपल्याला जाणवत नाही आहे. ती आपल्याला खटकलं पाहिजे की सगळे आले आणि देवच आलेले नाही आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्या पोळल्या सुन्या परी देवाची विनंती आपण सतत केली पाहिजे की देवा, मला तरी तुमच्याकडे घेऊन चला, नाही तर तुम्ही तरी मला भेटायला या. आणि त्यासाठी आपल्याला योग्य ते आचरण केल्याशिवाय देवही आपल्याला भेटायला येणार नाही ना आपणही देवाला भेटायला जाऊ शकत नाही. आणि म्हणून स्वामी सांगतात की अशा प्रकारे त्या पोळल्या सुन्या परी असलं पाहिजे, सतत दुःख असलं पाहिजे मनामध्ये. तुम्ही पंगत जरी जेवत असले तरी देवाचा आठव असला पाहिजे की हे अन्न मला देवामुळेच मिळत आहे. गोड पदार्थ खात असताना सुद्धा हा जो गोडवा आहे माझ्या आयुष्यामध्ये, ज्ञानाचा गोडवा आहे वगैरे, हा सगळा देवामुळेच आहे. आपला मान सन्मान होतो हा सुद्धा देवामुळेच मिळतो आहे. देवाचा आठव जो आहे हा कुठल्याच अर्थाने आपण विसरता कामा नये. इथे सुद्धा आपल्याला जे काही भोजन प्रसाद मिळतोय तो कशामुळे मिळतोय, इथे देवाचा हा ज्ञान यज्ञ सुरू आहे. आणि म्हणून या ठिकाणी दातृत्व करणारे सुद्धा आहे, अन्नदान करणारे सुद्धा आहेत, आणि त्यामुळेच आपल्याला हे ग्रहण करायला मिळतं आहे. म्हणजे इथे सुद्धा देवाचा आठव जो आहे हे कुणामुळे मिळतं, हे आपल्याला जे काही प्राप्त होतं हे कुठल्या व्यक्तीमुळे प्राप्त होत नाही. किंवा जो अन्नदान करणारा आहे, ते अन्नदान करणारा सुद्धा काय आहे की तो काय त्यांनी असं म्हणावं की हे सगळं माझं आज अन्नदान आहे. आपली पंगत असली की आपण करत राहतो, माझी पंगत आहे, माझी पंगत आहे, मी केलं हे. परंतु हे सगळं कोणी योग प्राप्त करून दिलेलं आहे, हा सगळा योग देवाने प्राप्त करून दिलेला आहे. कारण की अन्नदान घडत असताना त्या ठिकाणी अनेक साधू संत आहेत, वासनिक आहेत, सेवा करणारे आहेत. यांच्या मुखी माझं अन्न प्रवेशन व्हावं यासाठी माझी योग्यता असणं गरजेचं आहे. सहजपणे माझी पंगत होऊ शकत नाही, अन्नदान होऊ शकत नाही. त्यासाठी ईश्वराचा मनोधर्म असला पाहिजे, ईश्वराने ते घडवून घेतलं पाहिजे, तरच आपली क्रिया घडेल, अन्यथा आपली क्रिया घडणार नाही. यदा कदाचित अन्नदान आज आपलं असेल जरी तरी कदाचित लोकच कमी असतील, लोक पोटभर जेवणार नाहीत, असंही होऊ शकतं. म्हणजे आपलं अन्नदान निर्दोषपणे आणि आपली जेवढी काही क्रिया आहे, तुमची जेवढी काही सेवा आहे, ही सगळी सेवा परमेश्वराने जर का प्राप्त करून दिली तरच आपल्याला ती मिळत असते. आणि म्हणून आपण त्या सेवेचे काहीच कुठल्याच प्रकारे मालक नसतो. आपल्या सेवेचे मालक परमेश्वर आहे, त्यांनी घडवली तर घडेल. आमचे जानोपाध्याय जेव्हा स्वामींचं पूजन करतात तेव्हा स्वामी म्हणतात की जीव जीवार्चन घडे पण ईश्वरार्चन काहीच न घडे. जीवाचं पूजन जीवाकडनं होत राहील, परंतु जीवाकडनं ईश्वराचं पूजन मात्र घडणं अशक्य गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल आम्ही रोज फुल वाहतो, विडा वाहतो, हे तर पूजन चालूच आहे, देवाचं पूजन करा, देवाचं पूजन करा. परंतु स्वामींनी सांगितलेलं आहे वाक्य, म्हणजे ते आपल्याला थोडं गांभीर्याने बघावं लागेल.
स्वामी म्हणतात की ईश्वरार्चन ते कहीची न घडे, सहजपणे घडत नाही, कधीच घडत नाही. आणि घडवायचं म्हटलं एखाद्याला तर ते सहजपणे पण घडत नाही. तेवढं त्याच्यामध्ये ओलावा, योग्यता, त्याचा तो आवड, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या तर मात्र तसं बनतं. कधी कधी नाही का, तुम्ही सहज एखादी भाजी अशी घाईत बनवता आणि ती चांगली होते. आता तुम्हाला म्हटलं तशीच भाजी बनवा, बनवता येते का? नाही बनत. तशी भाजी ते खाणारे म्हणतात, पण त्यावेळेला जी भाजी बनली ना तशी नाहीच बरं काही. म्हणजे कहीची न घडे, काही गोष्टी अशा एकदाच घडत असतात, ते पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये परत येत नाही. ईश्वरदायक विधी असेच असतात, ते एकदाच घडतात. आणि जर का तुमचा वाहो असेल, तुमचं स्मरण असेल, तुमचं चिंतन असेल, तर मग तुम्हाला या क्रिया घडत राहतील. सन्निधानी भट्टोबास महादायसा यांना या क्रिया घडत गेल्या. आणि जर का आपण या क्रियेमध्ये अहंकार आणला, तुम्ही एवढं द्रव्य खर्च करता, एवढी धावपळ करता सेवेसाठी, सगळं काही दातृत्व करता, खूप उत्तम क्रिया आहे. आपल्याकडचं दान दुसऱ्याला देणं, पदार्थ दुसऱ्याला देणं, वस्तू दुसऱ्याला देणं, यासाठी खूप मोठेपणा लागतो. परंतु नेमकं होतं काय की ते देत असताना तिथे मीपणाचा भाव आपोआपच जागृत होऊन जातो की हे माझं आहे, मी दिलेलं आहे. अहंकार जिथे आला तिथे तुमची क्रिया थोडीशी शून्य होऊन जात असते बरं का. आई जेव्हा मुलाला काहीतरी देते ना, तर त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अहंकार नसतो. आई वळण मुलाला लावत असते, परंतु त्यामध्ये सुद्धा आईचा अहंकार नसतो. सर्व शिकवते आई, चांगलं चांगलं, पण नाव मात्र त्या मुलाला कोणाचं असतं? वडिलांचं नाव लावते. ती स्वतःचं नाव लावत नाही. एवढं निरअहंकारी आयुष्य जे आहे ते आई जगत असते. तसंच आपण जे जे दातृत्व करतो त्या दातृत्वाला आपलं नाव नसलं पाहिजे, कारण ते घडवलंच देवाने आहे. म्हणून हे सकळही देवाचे मा, देव देईल ते आपले. स्वामी म्हणतात की सकळ देवाचंच आहे. देव तुम्हाला देतात तेव्हा तुम्ही पुढे दातृत्व करत असतात. म्हणून या सर्व क्रिया ज्या आहेत या देवाच्या आहेत, देवाने घडवल्या म्हणून आहेत. नाहीतर मी या कुठल्याही प्रकारचा योग्य नाही. मी निरूपण सुद्धा जर करतो आहे तर लक्षात घ्या की मी जे आता बोलतो आहे मी काही ठरवलेलं नसतं. मी वाचन करून फक्त येतो, परंतु मला आता काय बोलायचं इथे हे माझं काहीच ठरलेलं नसतं. इथे आल्यानंतर जे जे स्फुरतं ते मी बोलत राहतो. हे मला याचा स्वतःला अनुभव आहे की हे सगळं देवाकडनं येतं म्हणून ते बोलल्या जातं. देवाने जर का सुचवलंच नाही मला बोलायला तर मला काहीच बोलता येणार नाही, पुढे शब्दच येणार नाही, वाक्य येणार नाहीत. म्हणजे हे सगळं देवाचे. आम्ही ज्या स्वतः क्रिया करतो हे सुद्धा आम्ही कुठे काही कमवायला जात नाही. आम्हाला जे तुम्ही देता म्हणजे कसं देतात? तुम्हाला ती बुद्धी देव देतात की यांना हा पदार्थ द्या, मग आम्ही ती क्रिया पुढे नेतो. म्हणजे सकळ देवाचे. म्हणजे याच्यामध्ये आपण जर का निरीक्षण केलं, याच्यामध्ये आपलं काहीच, फक्त आपण ती कणव जोडलेली एवढंच काय ते, बाकी सर्व योग परमेश्वर पुरून देत असतात. आणि म्हणून आपण जीवे परमेश्वरा अधीन व्हावे, परमेश्वराच्या अधीन झालं पाहिजे. आणि परमेश्वराचा आठव त्या पोळल्या सुन्यासारखा आपल्या अंतःकरणामध्ये सदैव असला पाहिजे. हे या वचनातनं स्वामींनी आम्हाला निरूपण केलेलं आहे. यद्यपि पुढीला अधीन झाला तरी अंगे कसकसीत व्यापार करावा. लापिकेमध्ये सांगतात तरी काही हेची न व्हावे. म्हणजे मुंगीचं वैरत्व चिंतू नये का? खुंट दावे सांभाळू नये का? ना धर्म व्यतिरिके आपण कवणाही अधीन न व्हावे, न करावे. धर्म व्यतिरिक्त आपण कुणाचे अधीन होऊ नये आणि कुणाला अधीन करू सुद्धा नाही. यद्यपि पुढीला अधीन झाला, आणि जर का यदा कदाचित काही कारणास्तव कुणाच्या अधीन व्हावंच लागलं आपल्याला, आपण धर्म म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि कुणीतरी आपल्याला काहीतरी कार्य सांगितलं, काहीतरी काम सांगून दिलं आपल्याला, तरी अंगे कसकसीत व्यापार करावा. म्हणजे त्या ठिकाणी आता आपण कसं उपस्थित व्हावं बरं? नाही म्हणता येत नाही पटकन, आणि ते करण्या योग्य सुद्धा नाहीये. मग त्या ठिकाणी अंगे कसकसीत म्हणजे मनापासून ती सेवा करायची नाही.
उदासपूर्वक, मुळामध्ये ती सेवा म्हणता येत नाही, ती धर्म व्यतिरिक्त आहे, परंतु ती आता सांगितल्या गेली त्यामुळे त्यावेळेला ते करत असताना उदासपूर्वक ती सेवा केल्या गेली पाहिजे. जसं मामाजींनी आम्हाला सांगितलं, तुम्ही चाललेले आहात रस्त्याने आणि एखादी गाडी जी आहे ती थोडी खड्ड्यामध्ये, तिचं एक चाक गेलेलं आहे आणि तिला जर का ढकललं पुढे तर ती गाडी निघून जाईल. मग अशा वेळेला एका माणसाची ताकद कमी पडते आणि ते एक माणूस तुम्ही त्यांना भेटले तिथे, त्यांनी सांगितलं थोडंसं धक्का मारा बरं गाडीला. आता ही मदत करण्याची हे आहेच, मदत केलीच पाहिजे, परंतु ती गाडी कशाची आहे? ते कुठेतरी मांसाहारा संबंधित ती गाडी आहे, कोंबड्या वगैरे त्याच्यामध्ये नेल्या जातात. आता त्या गाडीला धक्का मारायचा की नाही मारायचा? आपण तर स्पष्ट नाही सांगायचं. म्हणजे त्यावेळी किंवा इतर काही गोष्ट असतील आणि आपल्या लक्षात आलं की हे दोषजनक आहे, तर त्याला आपण, त्या गाडीला आपण हात लावायचा फक्त, पण ताकद लावायची नाही. हात लावल्यासारखं दाखवायचं, परंतु ताकद मात्र लावायची नाही. म्हणजे त्या ठिकाणी ते धर्म व्यतिरिक्त जर का असेल तर तिथे लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे योग्य नाहीये, धर्माशी संबंधित नाहीये हे. मग त्यावेळेला अंगे कसकसीत व्यापार करावा. किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जावं लागतं, विकल्प पूजन ज्या ठिकाणी सुरू आहे, देवता पूजन ज्या ठिकाणी सुरू आहे, तिथे जावं लागतं आपल्याला व्यवहारामध्ये. ते इथं अंगे कसकसीत म्हणजे उदासपूर्वक त्या ठिकाणी गेलं पाहिजे, आनंदाने जायचं नाही. तिथे काही ग्रहण करायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, हे मात्र नियम पक्का पाळायचा. खानपान केलं की मग दोषाचा संचार झालाच, मळीनत्व आलंच. कुणी म्हणेल देवाचं नाव घेऊन खा, नाही चालत. तत्वज्ञानामध्ये नाही चालत. तुम्हाला व्यवहारामध्ये चालवायचं तर चालवत राहा, पण मग इथे मळीनत्व धर्माचं येईल तुम्हाला. इथे अंगे कसकसीत म्हणजे उदासपूर्वक, उदास मनाने त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि देवाच्या नामाचं स्मरण आपलं सुरू ठेवावं. आधीन म्हणजे अनुसरण, परी जीवेना म्हणजे इथे सांगतात, यद्यपि पुढील आधीन झाला तरी अंगे कसकसीत व्यापार करावा, परी जीवेना म्हणजे जीवेना म्हणजे आवडीपूर्वक त्या ठिकाणी वर्तन करू नये. तुम्ही तिथे तुम्हाला कुणी काही सांगितलं, हे इथे ठेवा तिथे ठेवा, तर ठीक आहे, ठेवायचं, उदासपूर्वक आपलं ठेवायचं, मनापासून तिथे आपण वावरायचं नाही. आधीन म्हणजे अनुसरण. आधीन कशाला म्हणतात बरं? आधीन म्हणजे अधीनत्व जे आहे ते काय ना, अनुसरणाशी संबंधित आहे. ते तुम्ही अनुसरण घेताय तर तुम्ही ईश्वराच्या अधीन आहात का? आणि तुम्ही अधीन होत आहात म्हणजेच तुम्ही अनुसरणाच्या पंक्तीमध्ये बसलेले आहात. जेही कोणी आपण प्रपंचातले लोक सुद्धा आहोत, ते सुद्धा जर का देवाच्या एकेका वचनाचं पालन करत असतील तर तेवढं ते अनुसरलेले आहेत. तेवढं पूर्ण नाही बरं का. पूर्ण अनुसरण कधी आहे? संसाराचा त्याग केल्याशिवाय पूर्ण अनुसरण घडत नाही. संसाराचा त्रस आणि भल्याची चाळ यासाठी स्वदेश स्वग्राम संबंधी यांचा त्याग हा त्यामध्ये आवश्यक आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की अधीन म्हणजे काय? आपण अनुसरण घेऊ, संन्यास घेऊ, जिथे घेऊ त्या ठिकाणी तो धर्म असणं गरजेचं आहे. तात्पर्य जे चिरकाळ न लभे. आता हे अधीनत्व कुठपर्यंत आहे बरं ना? चिरकाळ न लभे म्हणजे कधी कधी आपण शास्त्र काढण्यासाठी म्हणून काही वर्ष एखाद्या ज्ञानियाच्या अधीन राहत असतो आणि कधी कधी वैराग्यासाठी म्हणा किंवा काहीतरी धार्मिक बैठक आपल्यामध्ये प्राप्त व्हावी, जसं ज्यांना अनुसरण घ्यायचं आहे त्यांनी थोड्या दिवस मार्गामध्ये वगैरे राहिलं तर तिथलं उठणं बसणं त्यांना लक्षात येतं. हे अधीनत्व आपण काही काळपर्यंत बाळगत असतो. ईश्वराचं अधीनत्व कायमस्वरूपी आहे, परंतु ईश्वराचं काहीतरी ज्ञान वगैरे प्राप्त होण्यासाठी ज्यांच्याकडनं आपण ती माहिती अधिकरणांकडनं ज्ञानियांकडनं घेणार आहोत त्यांचं अधीनत्व कदाचित आपल्याला अल्पकाळ वगैरे असू शकतं. ते ज्ञान घेण्यापुरतंच, वैराग्य शिकण्यापुरतंच. आणि मग चिरकाळ न लभे म्हणजे चिरकाळ ते अधीनत्व नाही.
ते पुढले वचनी सांगी जाईल. असं जे चिरकाळ म्हणजे बहुत कायम स्वरूपीचं जे आधीनत्व आहे ते आधीनत्व कुठल्या या वचनात सांगितलेलं नाहीये. ते कुठल्या वचनात सांगितलं? ते पुढले वचनी म्हणजे जन्म जीवित परमेश्वरासी द्यावे. आता तुम्हाला काय करायचंय? त्या संबंधित जे काही ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला आधी प्राप्त करून घ्यायचं आहे, माहिती करून घ्यायची. आमचे स्वामी सांगतात ज्ञाने विन वैराग्य. ज्ञानाशिवाय वैराग्य तुम्ही करू शकत नाही. तर ते वैराग्य करण्यासाठी ज्ञान असलं पाहिजे. मी अजून त्याला दोन गोष्टी जोडत असतो. ज्ञाने विन जसं वैराग्य नाही तशाच प्रकारे ज्ञानाशिवाय भक्ती सुद्धा नाही. ज्ञाने विन भक्ती ते काही करावे बाप्या. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भक्ती कुणाची करायची आणि कशी करायची आहे. मग ज्ञानाशिवाय तुम्ही भक्ती सुद्धा नाही करू शकत. आणि अजून एक आहे की ज्ञाने विन ज्ञान ते काही करावे बाप्या, म्हणजे ज्ञानाशिवाय तुम्ही ज्ञान सुद्धा काढू शकत नाही. ज्ञान काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडं बहुत ज्ञान असणं गरजेचं आहे. आता मी जर का विचारला, प्रश्न विचारा, तर तुमचं जर का वाचन असेल तरच तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्ही वाचन करत नसाल, निरूपण श्रवण करत नसाल तर तुम्हाला प्रश्नच निर्माण होणार नाही. काय प्रश्न करायचे? आणि जर का वाचन श्रवण तुमचं सुरू असेल तर तुम्हाला बरोबर प्रश्न सुचणार आहेत. म्हणजे ज्ञान काढण्यासाठी सुद्धा आधी ज्ञान ऐकणं हे तेवढंच आवश्यक आहे. आणि म्हणून असं जे स्वामींनी सांगितलं जन्म जीवित, हे पुढील वचनामध्ये ते आधीनत्व सांगणार आहेत. आत्ताचं आधीनत्व ज्ञान काढण्यासाठी आहे. ते ज्ञान काढलं की मग आचार्य सांगतात की आचारापुरते ज्ञान काढून मग जाऊची लागे. म्हणजे तुम्ही तुमचं आचरण करायला जा आणि जेवढं जेवढं ज्ञान मिळतं त्याचं आचरण इथे सुरुवात करा. थोडी थोडी जेवढं जमतंय. राग द्वेष काम क्रोध मद मत्सर याचं आचरण एकांतामध्ये जाऊन करायचं नाही, त्याचं आचरण इथेच करायचंय. तुम्ही आता लोकांतामध्ये आहात, इथे लोकांतात राहून राग द्वेष काम क्रोध यांचा त्याग तुम्हाला करता येतो का? एकांतामध्ये तो कोण येणार आहे भांडायला आपल्याला? कोणाचा द्वेष निर्माण होणार आहे आपल्याला? कुणावर क्रोध होणार आहे आपल्याला? लोकांतामध्ये हा प्रकार होतो. काही आचार जो आहे तो इथे राहून तुम्हाला तुमच्यामध्ये उतरवायचा आहे. आणि काही आचार जो आहे तो एकांतामध्ये जाऊन चिंतन असेल, स्मरण असेल, विजन असेल, हे एकांतात जाऊन आपल्याला ते करायचं आहे. अशा प्रकारे ते जे जन्मजीवित परमेश्वराशी द्यायचं आहे तुम्हाला याच ज्ञानातनं कळणार आहे. आणि तो जो काही विधी आहे तो पुढील वचनामध्ये आमचे स्वामी आम्हाला निरूपण करणार आहेत. तर असं हे आधीनत्व कुठपर्यंत आहे ना? देहपर्यंत, म्हणजे जोपर्यंत देह आहे आपलं तोपर्यंत परमेश्वराचं आधीनत्व आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ठेवायचं आहे. पतिव्रतेचा, आता परमेश्वराच्या जरी अधीन व्हायचं आहे, ईश्वर सेवेच्या अधीन जर का व्हायचं आहे तर कसं व्हायचं बरं? त्याच्यासाठी दृष्टांत सांगतात. पतिव्रतेचा म्हणजे पतिव्रता जी असते तिच्या पूर्ण दिवसभरातली जे काही ते करते, जेवढं काही उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जेवढी काही ती हालचाल करते ती सगळी पतीसाठी म्हणून असते. त्याला म्हणतात पतिव्रता. तिच्या वाचेमध्ये सुद्धा पतीबद्दलच ती बोलणार, अधिकाधिक चांगलं बोलणार. म्हणजे तिची वाचा सुद्धा त्या पतीसाठी समर्पित आहे. आणि तिच्या मनामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अंतःकरणामध्ये सुद्धा कोण आहे? तो पतीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुणाचाही विचार ती करत नाही. तिला पतिव्रता असं म्हटलं जातं. तसं आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वर असले पाहिजेत, वाचेमध्ये पण परमेश्वर असले पाहिजेत. नामस्मरण करा, मुखाने नामस्मरण करावं लागतं, उच्चारण करावं लागतं. नामस्मरण करा. नामस्मरण करून खूप वेळ तुम्ही नामस्मरण करू शकत नाही. धर्मवार्ता करा, बोला, धर्मवार्ता बोला. खूप वेळ धर्मवार्ता करू नाही शकत, धर्मवार्ता ऐका, सेवादास्य करा. म्हणजे विविध विधी देवाने सांगितलेले आहेत. तर मानसिक, वाचिक आणि प्रत्यक्ष म्हणजे जे जे ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्या आचरणात आणणं हे काय आहे? हे सर्व काही अधीनत्व आहे. आणि हे पतिव्रतेच्या दृष्टांताप्रमाणे आहे. तिचं पूर्ण आयुष्य मरेपर्यंतच ती पतीला देऊन टाकत असते, पूर्ण पतीला ती समर्पित होत असते.
आणि म्हणून इथे आपण सुद्धा देवाला पतिव्रतेची दृष्टांते, परमेश्वर आपले पती आहेत आणि ते कसे नित्यपती आहेत येण्याअर्थी आपण अशा प्रकारे प्रतिव्रता धर्म जो आहे तो असा पद्धतीने आपण तो पाळावा. आधीन न करावे का जे ऐश्वर्य आरोपेल, आपण कुणाच्या अधीन होऊ नये, परंतु आपण कुणाला आपल्या अधीन का करू नये बरं, त्याच्यामुळे कुठला दोष घडतो. न अधीन न करावे का जे ऐश्वर्य आरोपेल, आपलं जर का आपल्या हाताखाली कोणीच नाही, आपण एकटेच आहोत, तर काही वाटणार नाही आपल्याला, आपलं काम आपण करतो आहोत. पण आपल्या हाताखाली जर का 4-5 लोक असतील तर आपण काय करणार, त्यांना अधीनत्व म्हणजे आपल्या अधीन तर ठेवणार आणि ऐश्वर्य म्हणजे आपल्या मनामध्ये चालूच राहील, मी जे सांगतो ते लोक हे ऐकतातच बरं का, म्हणजे मला थोडंसं मोठं झाल्यासारखं वाटणार आणि हे सगळे आपले सेवक आहेत असाही भाव मनामध्ये नंतर निर्माण होणार हळूहळू. म्हणजे हे काय ऐश्वर्य आरोपेल, म्हणजे मी त्यांच्यावर माझं ऐश्वर्य गाजवायला लागेल आपोआपच. म्हणजे आपल्यावर कुणाचं ऐश्वर्य आहे, परमेश्वराचं ऐश्वर्य आपल्यावर आहे, परमेश्वराचा प्रभाव आपल्यावर आहे आणि आपला प्रभाव आपण दुसऱ्यांवर टाकायचा नाही, कारण की इथे असलेल्या प्रत्येकावर ईश्वराचंच ऐश्वर्य आहे. मी कुणावर माझं ऐश्वर्य किंवा मी माझा कुणावर माझा अधिकार जो आहे तो मी गाजवता कामा नये. परंतु जर का मी अधीन केलं कुणाला तर मी म्हणेल हो माझ्यासोबत लोक आहेत ते करून घेतील सगळं, म्हणजे मी थोडंसं ऐश्वर्य त्यांच्यावर किंवा अधिकार त्यांच्यावर गाजवल्यासारखं त्या ठिकाणी होऊ शकेल आणि मग त्यावेळेला खूपशा सेवा ज्या आपण स्वतः केल्या पाहिजे त्या आपण स्वतः न करता मग इतरांकरवी त्या करायला लावतो. स्वतः विधी केले पाहिजेत, नाही आपल्या हाताखाली लोक आहेत ते करून घेतील. स्वतः दंडवत घातले पाहिजे, नाही नाही ते आहेत ते घरचे करून घेतील ते. म्हणजे काय होतं, आपण त्या विधींपासून वंचित राहतो. आणि जर का आपण एकटेच असलो तर मग तर सगळा विधी आपणच करतो. म्हणून आधीनत्व अशा प्रकारचं नको की जेणेकरून आपला धर्म जो आहे तो प्रतिबंध होईल. यातव करीत्या दोष, असं केलं तर काय होईल, न करीत्या दोष म्हणजे ज्यांना आपण अधीन करतो आहोत, आता विधीसाठी अधीन करत असू तर गोष्ट वेगळी आहे, परंतु विधी व्यतिरिक्त त्यांना आपण अधीन करत असू तर काय होईल की करीत्या दोष म्हणजे ज्यांना आपण अधीन करतोय, जो व्यक्ती अधीन करतोय त्या व्यक्तीला तर दोष आहेच आहे, परंतु जो व्यक्ती अधीन होतोय त्याला सुद्धा दोष आहे, कारण की त्याने सुद्धा ज्ञानयुक्त अधीन व्हायला पाहिजे आणि तो अधीन होतो आहे म्हणजे त्याचा सुद्धा धर्म जो आहे तो कमकुवत होतो, म्हणून त्याला सुद्धा दोष लागत असतो. न वावे ते वासनेसी म्हणजे कुणाच्या अधीन होऊ नये, न ते वासनेसी म्हणजे जे काही धर्म व्यतिरिक्त विचाराचे जे लोक आहेत त्यांच्या अधीन होऊ नये. जयाचेनी धर्म प्रतिबंधे, त्यांचं काय ओळखी बरं अशा व्यक्तींची, न जयाचेनी धर्म प्रतिबंधे म्हणजे आपला धर्म प्रतिबंध होतो, थांबतो. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण इथे बोलत असल्यामुळे स्मरण थांबलेलं आहे आपलं, आपण आपल्याशी कुणीतरी बोलतो आहे, काहीतरी बडबड चालू आहे आणि तुम्ही लक्षात घ्या, तुमच्याशी कोणी बोलत असेल ना तर तुम्ही त्यांचं ते बोलणं ऐकत नका बसू, तुम्ही तो विषय लक्षात घ्या की हा विषय आपल्या योग्यतेचा आपल्या भल्याचा आहे का हे पहिले लक्षात घ्या. तुम्हाला एखादा पदार्थ वाढत असताना ना, आता पंक्तीमध्ये वाढायला येतात, तुम्ही काय करता, विचारता कसली भाजी आहे, कशी भाजी आहे, एकदम तिखट आहे का फिक्की आहे, हे सगळं बघता तुम्ही आणि त्यानुसार तुम्ही ठरवता थोडीच द्या, घट्टच द्या किंवा रसारसाच द्या, हे तुम्ही तेव्हा ठरवता हे घेताना, कारण तुम्ही बघता की हे माझे योग्य आहे का, पदार्थ गोड आहे का, नको पाहिजे, तुमच्या योग्य नाही, तिखट आहे का, नको पाहिजे, आंबट नको पाहिजे, हे ठरवता तुम्ही खाताना जेवताना. तशा पद्धतीने तुमच्याशी कोणी काही विषय बोलत असेल तर पहिले ठरवा की हा विषय माझ्या ऐकण्या योग्य आहे का, याच्यातनं मला काही ईश्वराचं काही भेटणार आहे का, माझं याच्यामध्ये काही लाभ आहे का, हे पहिले बघा.
नाही तर काय होतं की मी पण मंदिरामध्ये असतो तेव्हा वेगवेगळे लोक येतात. आता आमची अपेक्षा असते की मंदिरात आल्यानंतर त्यांनी देवपूजा वंदन करावं, काही दंडवत घालावे, स्मरण करावं त्यांनी. ते काय करतात, महिला वर्ग असले तर मग ते सासू सुनेचं सांगत राहतात. आता त्याचा आम्हाला काय लाभ आहे का काही ऐकून? पण आम्ही मग बघतो हा विषय आपल्या काही कामाचा नाही. आपलं स्मरण आपण चालू, त्यांना म्हणता येत नाही कधी कधी गप्प बसा म्हणून वगैरे. आपलं स्मरण आपलं चालू ठेवायचं, हो 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 फक्त करायचं बस. म्हणजे या ठिकाणी आपला धर्म प्रतिबंधे असे विषय ऐकत बसायचे नाहीत. अशा घटना बघत बसायच्या नाही जेणेकरून तुमचं स्मरण थांबेल, सेवा थांबेल, ज्ञान चिंतन तुमचं थांबेल. हे ऐकत बसायचं नाही. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे खरंच कधी कधी इतकं व्यर्थ बडबड आपल्या समोर एखादी व्यक्ती करत असते, त्याचा आपल्या ईश्वर सेवेशी त्याचा काही संबंध नसतो. तुम्हाला वैयक्तिक सुद्धा त्याचा काही लाभ नसतो. की त्यांची ती बडबड ऐकल्याने तुमचं काहीतरी बँक बॅलन्स वाढतो असं पण नाहीये, तुम्हाला काही लाभ होतो असंही नाहीये. फक्त ऐकायचंय ते. आणि म्हणून अशा प्रकारे तुमचा धर्म प्रतिबंध होत असेल तर तशा प्रकारच्या व्यक्तीचा संपर्क करता कामा नये. तशा जागेमध्ये आपण जाऊ नये, तशा लोकांमध्ये आपण जाऊ नये. आणि आपला धर्म जो आहे तो आपणच आपल्या अंतःकरणामध्ये रक्षण करून ठेवायचा आहे, तर तो धर्म आपलं रक्षण करणार आहे. म्हणून इथे सांगतात की जयासेनी धर्म प्रतिबंधे, असं त्यांचं लक्षण आहे की त्यांच्या संपर्कात गेलं की आपण म्हणतो आज दिवसभर स्मरण झालं नाही, देवपूजा पण झाली नाही, वाचन झालं नाही, वचन पाठांतर झालं नाही. असं ज्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर होऊ शकतं किंवा होतं, अशा व्यक्तीच्या अधीन आपण जाऊ नये. झाले या धर्मांतरे, आणि जर तुम्ही जर का गेलास त्यांच्या अधीन तर काय होईल, धर्मांतरे म्हणजे धर्मामध्ये आणि तुमच्यामध्ये हळूहळू अंतर वाढत जाईल. मग तुम्ही म्हणाल की आधी स्मरण व्हायचं आता होत नाही, देवपूजा 3 वेळेला व्हायची आता 2 वेळेलाच होते, सकाळची तर घाईघाईमध्ये देवपूजा होते. म्हणजे तुमच्या आणि धर्मामध्ये अंतर असं वाढत जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी काय आपलं हानी होईल हे इथे सांगितलेलं आहे. ईश्वरा खंती एवढ्यावरच थांबणार नाही तर देवाला सुद्धा खंती येईल आपल्यातला धर्म कमी झाला म्हणून. काजे आवगी बंधने तोडिली, का बरं खंती येईल देवाला? स्वामी का उदास होतील ना? आवगी बंधने तोडिली. आपण सगळं घरदार सगळं सोडून है ना, ऐश्वर्य भोगण्याच्या दिवसामध्ये आपण काय करतो, घर सोडतो, नातलग सोडतो, संन्यास घेतो. किंवा आता ग्रस्त मंडळी जे आहेत एखाद्या पदयात्रेला जातात, पोथीला जातात, घरदार सगळ्या जबाबदाऱ्या 1 महिन्यासाठी तिथे सोडून ते त्या ठिकाणी येतात. अवघी बंधने तोडिली, मग अपूर्व लाविले, आणि तिथे जाऊन आपण परत दुसरी बंधनं लावून घेतली. एक दोषरूपी बंधन सोडलं कशासाठी, इथे आल्यानंतर गुणदायक काहीतरी गोष्टी घडतील. इथे येऊन आपण काय केलं, अन्य वार्तेसाठी परत लोक जमा करून ठेवली. सेवा न करता इतर गोष्टी आपण करत राहिलो, जेणेकरून काय झालं, अपूर्व जोडिली, म्हणजे इथे येऊन परत आपण नवीन बंधनं जोडून घेतली. जसं त्या अहिरदेशीच्या म्हातारीचा दृष्टांत येतो की ती जी बाई आहे तिचं जे कुटुंब आहे पूर्ण चांगलं, त्या कुटुंबातलं एक एक जण मरत 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 गेलं. तिचे नातू होते तेही गेले, सरले. अशा पद्धतीने सगळेजण सरले तिच्या घरातले. तिला एवढं दुःख झालं की ती त्या जागेमध्ये थांबली नाही, दुसरीकडे येऊन राहायला लागली. तर ती जिथे राहत होती त्याच्या बाजूलाच एक घर होतं. त्या घरातले काही मुलं रोज तिथे खेळायला यायचे, पण ती म्हातारी काय करायची, त्यांना बाजूला करून द्यायची. त्यांच्याशी स्नेह वाढवत नव्हती. का? कारण की स्नेह वाढवल्याने किती दुःख झालं याचा अनुभव तिला आहे. मग त्यामुळे ती त्या मुलांना जवळ करत नव्हती की नको उलट स्नेह वाढलं. मग एक दिवशी काय झालं की त्या घरातली त्या मुलांची जी आई ती सरली. आता त्या मुलांचं करायला कोण नाही. मग ते वडील म्हणाले त्या म्हाताऱ्या बाईला, आई मी काय कमवून आणेल, तुम्ही मुलांना 2 घास बनवून खाऊ घालत जा.
ती म्हणाली ठीक आहे, काय हरकत नाही, वेळ यांच्यावर आली. असं करता करता काय झालं की तो मुलांचा वडील तोही सरला. आता त्या मुलांची जबाबदारी त्या पूर्ण त्या म्हातारीवर आली आणि ती मनापासून त्यांचं ते सेवा करायला लागली. असं होता होता ते मुलं सुद्धा सरले. आता त्या दृष्टांतामध्ये स्वामी सांगतात, तियेच्या दुःखासी पारावार नाही. म्हणजे एक कुटुंब स्वतःच्या डोळ्यापुढे संपलं. आता त्याचा त्याग केला. आता ती जर का तशीच राहिली असती तर मग तिला पुढे दुःख झालं नसतं, नवीन दुःख नसतं झालं. तिने काय केलं, येऊन तिकडचं सगळं सोडलं, सुटलं, इथे येऊन परत नवीन परिवार जोडला गेला, अपूर्व जोडली आणि इथे येऊन परत काय आलं नशिबी, दुःखच आलं. तसं आपण प्रपंचातही दोषच करतो आणि इथे येऊन परत आपण दोषच करणार. मग म्हणून ईश्वरासी खंती, देवाला खंती येते. वासना वाढवी म्हणजे ज्यांच्या अधीन राहून आपले अन्य विचार वाढतात, त्यांच्या अधीन राहू नये. आणि अन्यायकरी म्हणजे आपल्याला सुद्धा जो दोषरूपी आचरण करायला लावतो, अशा व्यक्तीच्या अधीन आपण राहता कामा नये. तै त्यजावा, असं लक्षात आल्या लगेच आपण त्यांचा त्याग करावा. कापा मरण येईल म्हणून त्यजावा, म्हणजे एकाच्या चुकीमुळे दुसऱ्याला सुद्धा मरण येईल. एकाच्या चुकीमुळे काय होईल, दुसऱ्याला सुद्धा दोष लागेल, अयोग्यता लागेल, अनधिकार लागेल. म्हणजे चुकीचं करतोय तो, पण त्याच्यासोबत आपण आहोत. म्हणजे एक जर का वाईट माणूस आहे, त्याच्यासोबत नुसतं आपण आलो गेलो जरी तरी लोक म्हणतात आहे पण यांच्यासारखेच आहेत बरं का. तशा पद्धतीने एखादी व्यक्ती अयोग्य कार्य करेल, पण त्याला हातभार आपला सुद्धा असेल. आणि म्हणून त्यजावा म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा मरण येऊ शकतं, आपल्याला दोष घडू शकतो. आपल्याला कुठल्याही प्रकारे परमेश्वर प्रसन्न होतील अशा क्रियेमध्ये आपण असलो पाहिजे. तर उदास होतील अशा क्रियेमध्ये जर का आपण असू तर मरण येईल, म्हणजे ईश्वरासाठी आपण मेल्यात जमा होऊ. अशा प्रकारे हे नुकसान आपलं होऊ शकतं. जैसे लुई पायी ते राव हसिनला, हाती घोडे सकळ परिवार हासे. याच्यासाठी स्वामींनी एक गोष्ट सांगितलेली होती की एकामुळे दुसऱ्यांना कसं नुकसान होतं. आपण म्हणू दोष तर अपराध तर त्यांनी केलेला आहे, मग त्याचं पाप आम्हाला का लागेल. त्याचं पाप तुम्हाला लागेल नाही लागेल, पण त्याचा त्रास मात्र आपल्याला होऊ शकतो. एकदा राजा आणि प्रधान असे चाललेले होते आणि लुई पायी, हे आगमिक आहे, सामर्थ्यवंत आहेत, ते काय करत होते, उष्ट्या त्या पत्रावळीवरचे शीते वेचून ते खात होते. त्यावेळी तो राजा जो नास्तिक आहे आणि प्रधान जो आहे तो आस्तिक आहे. तो प्रधान त्यांचा शिष्य आहे. तर प्रधानाला राजा हसतो आणि म्हणतो बघ बघ तुझे हे साधू बघ कसे काय खातायत. आणि राजा हसला त्या साधूंना. तेव्हा तो लुई पाई जो आहे तो त्यांना म्हणतो, राजा तू हसा तो तू हसा, परंतु जर का मी जर का हसलो ना तर तुझे हत्ती घोडे पायी परिवार सगळे असतील बरं का. लक्षात घ्या काय सांगतोय तो लुई पाई. आपण हसलो तर आपणच हसणार आहोत, बाकीचे थोडी हसू शकतात. परंतु जर का मी हसलो तर सगळे हसतील, हत्ती पण हसेल, घोडा पण हसेल, सगळे हसतील. तर राजा त्यांना म्हणतो हस हस बापुडा. आता हे शक्य आहे का. आपल्याला जर का कोणी म्हटलं की मी हसलो तर इथले सगळे लोक आपोआप हसतील, तुम्हाला खरं वाटेल का. राजा म्हणतो हस हस बापुडा, बाबा हस हस, दाखव तुझं सामर्थ्य काय आहे ते. आणि लुई पाई हसला आणि खरोखरच राजाचे घोडे हसायला लागले, हत्ती हसायला लागले, जिकडे जेवढे कोणी होते परिवार, तो त्यांचा सैनिक वर्ग, सगळे हसायला लागले. इतके हसले म्हणजे कधी कधी खूप रडल्याने जीव जात नाही, परंतु खूप हसल्याने मात्र जीव जाण्याची शक्यता असते बरं का. कधी कधी खूप जर का हसलो तर आपल्याला ते हसणं सुद्धा काय होतं, खूप अति होऊन जात असतं. आणि त्या वेळेला सुद्धा म्हणजे आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट अति प्रमाणात झाली तर ती आपल्यासाठी नुकसानकारक असते. मग त्या वेळेला अक्षरशः असं झालं की जीव जाईल की काय हसून हसून. प्रधानाने राजाला विनंती केली की जा तुम्ही त्यांचे पाय धरा, त्यांची माफी मागा, नाही ते सगळे मरून जाऊ आपण. फक्त राजा आणि प्रधान हसत नसतील त्याच्यामध्ये.
आणि मग राजाने त्यांचे पाय धरले, विनंती केली, प्रार्थना केली. म्हणजे काय झालं? राजामुळे चुकी कोणाची आहे? राजाची आहे. अपशब्द कोण म्हटलं? राजा. परंतु जीवावर कोणाच्या बेतलं? त्या पायिक परिवार, हाती घोडे त्यांच्यावर ते बेतलं. अशा प्रकारे एका दोषवंत व्यक्तीचा संपर्क केला तर आपल्याला सुद्धा अशा प्रकारे दोष घडू शकतो, ईश्वराची खंती येऊ शकते, व्यवहारिक आपलं नुकसान होऊ शकतं, अदृष्टपर आपलं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून अशा प्रकारचा संघ तो आपण करता कामा नये. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचाराचं 67 क्रमांकाचं वचन आहे, आपण कवणाधीन व्हावे नाही, आपणे अधीन कवणा ते करावे नाही, जीवे परमेश्वराधीन व्हावे. आणि या संबंधित उत्तरार्ध 610 क्रमांकाची लीळा या ठिकाणी आपण श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत हो